एवढी जोरात तुतारी 23ला वाजली पाहिजे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार पाटील, तुमच्या डोक्यात पवार साहेबांनी सांगितलं लईच पीड बसली. जे करमाळ्यात करायचंय तेच माढ्यात करायचं. दोन्हीकडे तुतारी वाजलीच पाहिजे आणि तुतारी अशी वाजली पाहिजे माननीय खासदार धैर्यशील भाई मोहिते पाटील, कार्याध्यक्ष रविभाऊ पाटील, उपस्थित सगळे मान्यवर आणि पुन्हा करमाळा विधानसभा मतदारसंघाचे 23 तारखेला होणारे आमदार नारायणराव पाटील यांच्या प्रचारासाठी उपस्थित असणारे सगळेच व्यासपीठावरील मान्यवर. खरं आज 6 सभा आहेत, म्हणजे आता इथून अजून बारामतीला जाऊन जुन्नरला जायचंय. त्यामुळं विद्यापीठाची परवानगी घेऊन आधी बोलायला उभा राहिलो. मी तुम्हाला संबोधून गेल्यानंतर सभा कशी सुरू राहणार आहे, पण माझ्या भावानं हेच सांगायला आलोय, म्हणजे आबा काय विलक्षण योगायोग बघा. 2014ला तुमच्या प्रचाराला मी करमाळ्याला आलो होतो. आणि त्यावेळी आबा निवडून आले होते आणि आता 24ला परत नारायणाबाच्या प्रचाराला आलो आणि लोकसभेला बाजारांनो तुम्ही धैर्यशील भैयाच्या बाबतीत जो काही चमत्कार करून दाखवला. एक समोरची सांगत होती अबकी बार 400 पार संविधान बदलणार आणि एकट्या करमाळ्यांनी 41,000 आणि धैर्यशील भैयांना तुम्ही खासदार म्हणून नुसतं पाठवलं नाही, तुम्ही ठाण्या वाघ लोकसभेत पाठवला आणि कसा नारायणाबाच्या रूपाने दुसरा वाघ आपल्याला विधानसभेत पाठवायचा. एवढीच कळकळीची विनंती करतो की ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक राहिलेली नाही. ही निवडणूक फक्त आमदार निवडून द्यायची निवडणूक राहिलेली नाही, तर ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. ज्यांनी कुणी गद्दारी केली असेल, परवा मी चिपळूण ग्वाल्हेरमध्ये होतो. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये गेल्यानंतर महाराष्ट्राला लागलेला एक गद्दारीचा कलंक तिथं फार बारकाईनं बघायला मिळाला. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी तलवार उचलल्यानंतर लखलखती पृथ्वी निर्माण व्हायची, त्या छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यात कैद करण्यात आलं. संभाजी महाराज कैद का झाले तर गद्दारीमुळे झाले. आज 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा गद्दारीची जखम काय असते ती महाराष्ट्राच्या काळजावर अजूनही वेदना देते. आणि असं असताना गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्राने राजकारण पाहिलं. आतापर्यंत ऐकलं होतं शर्ट विकला जातो, चप्पल विकत घेता येते, नेते आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात. हे गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्राने पाहिलं. 50 ठोके तुम्हाला कळलं आणि मग 50 ठोके एकदम ओके म्हणणारे आणि स्वार्थासाठी इकडून तिकडं उड्या आणणारे ठोके. या सगळ्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र एक वेगळं समोर आणि हे होत असताना अनेकांनी गप्पा हाणल्या असतील, करमाळ्यात हाणल्या असतील, तशा माढ्यातही हाणल्या असतील. गप्पा हाणताना म्हणजे असती नाही विकासासाठी भूमिका घेणं गरजेचं होतं. आणि मग अशांना प्रश्न विचारा असं वाटतं कोणत्या विकासासाठी गद्दारी करणं गरजेचं होतं, कोणत्या विकासासाठी या भूमिका घेणं गरजेचं होतं. 2 पक्ष फोडले, चिन्ह पळवली, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं तुम्ही वोट सोडलं. परवा कुठेतरी एक विधान झालं म्हणून वादळात दिवा पेटला. किमान
घरचा कंदील घेऊन लोकांच्या गंजात पेटवायचं पाप केलं नाही. जो दिवा पेटला तो निष्ठेचा, तो स्वाभिमानाचा होता, हे आता ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि मग जेव्हा विकासाच्या गप्पा हाणल्या जातात तेव्हा प्रश्न विचारायला पाहिजे की माझ्या तरुणाच्या हाताला काम नाही, कामाला दाम नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही. 2014ला सोयाबीनला भाव होता 5,800, सोयाबीन नंतर 70 रुपयाचं पेट्रोल गेलं, 105 वर डिझेल झालं दुप्पट, डीएपीची बॅग 450ची गेली 1700 वर, आणि सोयाबीनचा भाव 5,800 वरून आला 3,200 वर. तर महाराष्ट्रात दर दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करत असतील, महिन्याला 200 शेतकऱ्यांचं सरण रचावं लागत असेल, 200 शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होत असतील, तर जी गद्दारी केली ती या विकासासाठी केली का, हा प्रश्न विचारला पाहिजे. वेदांता फॉक्सकॉन असेल, बर्ड असेल, टाटा एअरबस असेल, 5 ते 6 लाख तरुणांच्या नशिबातला रोजगार गुजरात वरून दिल्लीवरून गोपू वाजलं त्या नंदी बैलावानी माना डोलावणार महायुतीचं सरकार एका पाठोपाठ एक प्रोजेक्ट गेले, तरुणांच्या हाताचं काम गेलं, नशिबातला रोजगार गेला. आणि आई लोकसभेला तुम्ही दिला कांका, मग लोकसभेला मतांची झाली करकी, तेव्हा विधानसभेआधी 2 महिने बहीण झाली होती लाडकी. यांना व्यवस्थित माहिती आमच्या बहिणी लय हुशार. बहिणी म्हणतात आम्हाला लाडकी म्हणून, तुम्ही म्हणता आम्ही पैसे दिले, पण खोबरं किती वाढलं, तेल किती वाढली, रवा किती वाढला, डाळ किती वाढली, मैदा किती वाढला. आणि म्हणून ही महायुतीचं चाय पर सुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई, बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे शुरू हुई. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके, इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके, तुम्हें गद्दारी के लिए 50 होके और लाडली बहना सिर्फ 1500 में होगी. पण भावानं गमतीचा भाग सोडून द्या, पण महत्वाची गोष्ट ही आहे की गेल्या 2-2.5 वर्षात तुम्ही जे काही पाहिलं ते 50 खोके पाहिल्यानंतर पक्षाचे आमदारांची ही परिस्थिती असेल, तर मग अपक्ष जे कोणी लोक सोयीनी अपक्ष होतात आणि मग निवडून आले की स्वार्थासाठी त्यांचे पक्ष होतात, अशा लोकांना आता तुम्हाला व्यवस्थित धडा शिकवणं गरजेचं आहे. कारण असे लोक संभ्रम तयार करतात. तो संभ्रम कोणाविषयीचा, तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी संभ्रम. म्हणजे एका दाराने भेटायला जायचं, दुसऱ्या दाराने येऊन सांगायचं आमचा त्यांचा विपक्ष नाही, आणि तिकडं दार ठोकून म्हणायचं येऊ का बघा. ही जर परिस्थिती असेल तर केवळ करमाळ्यात नाही, माड्यात सुद्धा लक्षात ठेवा. करमाळ्यात नाही, माड्यात सुद्धा लक्षात ठेवा. नारायणआबा पाटील उमेदवार म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उमेदवार आहेत. नारायणआबांना मत म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंना मत. म्हणजे खरं तर कुर्डुवाडीमध्ये माझा शिवसैनिक लय मोठ्या प्रमाणावर, आणि शिवसैनिकाची खासियत आहे शिवसैनिक सहसा पेटत नाही, पण एकदा का तो पेटला तर कोणाच्या बापाच्या तो अभिजत नाही, तर कोणाच्या बापाच्या आवडत नाही. आणि ताकद आहे. म्हणजे आता सुद्धा या मतदारसंघामधली गंमत बघायला मिळेल. आता चोरलेल्या धनुष्यबाणाची रॅली चालू, यायला वेळ होता भैया साहेब, नाही तर रॅलीची नेहमी आपल्या बरोबरच फोटो राहायचे. नेहमी आपल्या बरोबरच फोटो काढत होती. त्यांना बी कळते, आपल्या आई आजीने सांगितलंय ना, चोरीची गोष्ट तरी अभिमानी दाखवते ती. चोरीची गोष्ट तर आता म्हणलं मोबाईल माझं लय भारी चोरीचा बरं का, म्हणता येते का? असं जर म्हणता येत नसेल तर चोरीचं धनुष्यबाण दाखवणार कसं?
त्यांचीच गोष्टी झाली. आणि महायुती सरकार इकडं माड्यात आणि इकडे करमाळ्यात आणि तिकडे माड्यात जे काय झालंय याच्यावर कळतंय एकीकडे महायुतीचा अधिकृत उमेदवार मी म्हणायचा आणि दुसरीकडे त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेला आतापर्यंत तो अपक्ष म्हणून मी म्हणायचा. ही जी काही गत सुरू आहे त्यामुळे लक्षात ठेवा शेवटचे 2 दिवस राहिले. दिवाळीला लक्ष्मीपूजन होऊन गेले तरी आज उद्या बऱ्याच चर्चा कानावर येत आहेत. पण ठराविक एखाद्या रकमेसाठी आता तुम्ही हे बी म्हणाल लई सचोटीचा असेल तर कोणी वाटत नाही आणि जर कोणी वाटत असेल तर त्याचा सचोटीचा पैसा असेल असं कोणाला वाटत नाही. पण लक्षात ठेवा कोणी जर तुमचं भविष्य कोणी जर तुमची स्वप्न खरेदी करायला येत असेल तर त्यांना निक्षून सांगा की ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. कारण परंपरा आपली वार करायचा तर तो छातीवर करायचा पण पाठीवर वार माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या करण्यात आला. उद्धवसाहेब तेव्हा निवडणुकीच्या रिंगणात नव्हते. माननीय उद्धवसाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना सुरत गोवा गुवाहाटी असं करत जो वार करण्यात आला हा वार या महायुतीच्या लोकांकडून भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला. आणि म्हणून ही निवडणूक हे ठरवणारी आहे की महाराष्ट्र 50 खोक्यात विकला जातो का, महाराष्ट्र ईडी सीबीआय इन्कम त्याच्या दबावाला बळी पडतो का, हे सगळं देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागून राहिलंय. आणि आता दाखवून द्यायचंय की महाराष्ट्र चुकत नाही, महाराष्ट्र वाकत नाही, महाराष्ट्र लढतो आणि लढून जिंकून दाखवतो हे आपल्याला दाखवून द्यायचं. आता तारीख मतदानाची किती, निकालाची म्हणजे मतदान नोव्हेंबर 20, निकाल नोव्हेंबर 23 आणि त्या दिवशी घरी पाठवायचे शिंदे अजितदादा फडणवीस. पण एवढं सांगतो 20 तारखेला मतदानाला बाहेर पडत असताना त्या बापाला आठवून बघा, त्या बापाला आठवून बघा ज्या बापानं सावलीसाठी डोक्यावर छप्पर तयार केलेलं असतं, आधारासाठी भिंती तयार केलेल्या असतात, त्याने तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं असतं, हाडाची काढ केलेली असतात, पण तुमचं सुख पाहिलेलं असतं. आयुष्याच्या संध्याकाळी बाप घराच्या अंगणात बसलेला असतो आणि मागून अख्खच्या अख्खं घरच कोणीतरी काढून नेतो. 2 जुलै 2023ला तेच झालं होतं. म्हणजे एकेकाळी ज्या आदरणीय पवार साहेबांना तुम्ही मतदान केलं, ज्या पवार साहेबांना आयुष्याची 55-60 वर्ष महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या कारखानदारांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी दिली होती, बघता बघता एका क्षणात आदरणीय पवार साहेबांचं 55-60 वर्षांचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला. पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, नाव काढून घेतलं, नेते काढून घेतले. साधा माणूस असता तर मोडून पडला असता, साधा माणूस असता तर त्याला काही सुधारलं नसतं. आणि त्याच वेळी दिल्लीतले 2 भाजपचे नेते गिधाडासारखे बघत होते की आता पवार साहेब हार मानतील, आता पवार साहेबांनी हार मानली म्हणजे महाराष्ट्र गुडघे टेकेल. पण तो 84 वर्षाचा योद्धा उभा राहिला आणि म्हटला मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. आणि त्या योद्ध्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार. त्यामुळे एकच सांगतो 20 तारखेला मतदानाला बाहेर पडताना त्या पवार साहेबांचा चेहरा आठवा. भावांनो काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं. आणि आयुष्याच्या संध्याकाळी बापाला कधी हरू द्यायचं नसतं, एवढंच लक्षात ठेवा. आणि पवार साहेबांनी स्वतः सांगितले, माड्यात सांगितले, परवा कालच साहेबांनी सांगितलंय आपलं तर ठरलंय, पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. आणि पवार साहेबांनी सांगितलंय तुतारीच्या आवाजात करा, जे काय करायचं, विजय साजरा करायचा तो तुतारी वाजवून करायची आणि गद्दारी गाडायची ती तुतारी वाजवूनच गाडायची. आणि त्यामुळे नियतीने संकेत दिलाय विजयाचा. 2 नंबरचं बटन, 2 नंबरचं बटन नारायण गोविंदराव पाटील, नारायण आबा पाटलांच्या नावासमोरचं तुतारी वाजवणाऱ्या
माणसासमोरचं बटन दाबा आणि नारायणाबांना पुन्हा एकदा करमाळा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो. रामकृष्ण हरी.